नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत महिलेकडून 2 सराफांना गंडा. शहरातील कापडपेठ व गवळी गली परिसरातील 2 नामांकित सराफी दुकानातून एका महिला चोरट्याने शिताफीने 87,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातील रिंगाजोड लांबवले आहेत. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. बायपास रोड येथील रहिवाशी व सराफ व्यावसायिक जयेश कांतीलाल मेहता वय वर्ष 50 यांनी या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारे 30 वर्ष वयाची चॉकलेटी रंगाची चुडीदार परिधान केलेली आणि तोंडाला काळा मास्क लावलेली एक महिला मेहता ज्वेलर्स या दुकानात आली. तिने दागिने खरेदीचा बहाणा करत दुकानदाराची नजर चुकून 45,000 रुपये किमतीचे 3.8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंगाजोड लांबवले. यानंतर लगेच दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास गवळी गल्ली येथील फिर्यादीचे मित्र शोएब लतीफ मुल्ला यांच्या SM ज्वेलर्स या दुकानाला लक्ष केलं. तेथेही तिने नजर चुकून 42,000 रुपये किमतीचे 3.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंगाजोड चोरून पोबारा केला. दोन्ही दुकानांमधून मिळून एकूण 87,000 रुपयांचे 3.3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने या चाणाक्ष महिला चोरट्यांनी लांबवले आहेत. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.